In this video, we are going to start the next unit, that is unit 4, classification of planar systems and exponential of a matrix. आपण इथं फोर्थ युनिट स्टार्ट करणार आहे. या युनिटचे दोन पार्ट आहे. त्याच्यात आपण प्लेनार सिस्टीमला क्लासिफाय करणार आहे आणि त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल ऑफ अ मॅट्रिक्स हा सेकंड टॉपिक. तर सुरुवातीला तुम्हाला ऑलरेडी मी नोट्स शेअर केलेली आहे क्लासरूमवर, ती तुम्ही लिहून घ्या. ओके, त्याच्या एक दोन गोष्टी आहेत मला डिस्कस करायच्या, त्या आधी आपण डिस्कस करू. इथे एक ट्रेस ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स. तर ट्रेस काय असतो मॅट्रिक्सचा? तर जे मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट्स आहेत त्यांची सम. म्हणजे समजा आपण मॅट्रिक्स घेतला याप्रमाणे 1 0 2 3. डायगोनल कोणते एलिमेंट्स कोणते आहे? 1 आणि 3. यांची जी ऍडिशन ती आली 1 + 3 = 4. म्हणजे ज्याच मॅट्रिक्स साठी ट्रेस काय आला? ट्रेस ऑफ ए इज इक्वल टू 4. म्हणजे जे डायगोनल एलिमेंट्स आहे त्यांची ऍडिशन करायची. हा असतो ट्रेस. त्याच्यानंतर इथं जो नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला ट्रेस डिटर्मिनंट प्लेन याचा यूज करायचा. आता ट्रेस डिटर्मिनंट प्लेन काय असणार आहे बरं? तर ट्रेस म्हणजे ऑलरेडी डिस्कस केलं आपण. ट्रेस म्हणजेच त्या डायगोनल एलिमेंटची सम आणि डिटर्मिनंट म्हणजेच काय असते? डिटर्मिनंटची व्हॅल्यू, त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. तर असतं काय इथं? तर ट्रेस डिटर्मिनंट प्लेन असतात. इथं काय असतं? तर इथं आपण टी आणि डी यांच्या व्हॅल्यूज म्हणजे थोडक्यात एक टी ऍक्सिस असतो, म्हणजे एक्स ऍक्सिस जागेवर असतो टी ऍक्सिस आणि एक असतो वाय ऍक्सिस जागेवर डी ऍक्सिस. टी ऍक्सिस आणि डी ऍक्सिस असे दोन ऍक्सिस आहेत. ओके, तर काय केलं जातं? ते जे आपले फेस पोर्ट्रेट आहे ना ते याच्यावर प्लॉट केले जातात. ओके, फेस पोर्ट्रेट प्लॉट करताना काय बघितलं जातं की टी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, डी ची व्हॅल्यू म्हणजे टी ची आणि डी च्या व्हॅल्यूज या काय असतात? कम्पेअर, थोडक्यात पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे की इक्वल टू 0 याच्यावर ना फेस पोर्ट्रेट आपण प्लॉट करत असतो या प्लेन. आणि ही जी डायग्राम आहे याला म्हटलं आता ट्रेस डिटर्मिनंट प्लेन. म्हणजे टी पॉझिटिव्ह डी निगेटिव्ह आणि त्याच्या आधी अजून एक म्हणजे टी आणि डी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याच्यावर फेस पोर्ट्रेट डिपेंड करत असतो. आता याच्यासाठी काय केलं जातं? ते एक पॅराबोला ड्रॉ केला जातो. याप्रमाणे मी पुन्हा व्यवस्थित करतो. पॅराबोला ड्रॉ करायचं. पॅराबोला काय आहे? त्याचं इक्वेशन काय आहे? तर टी² इज इक्वल टू 4D याप्रमाणे पॅराबोला ड्रॉ केला जातो. ते ऑलरेडी नोट्स मध्ये आहे, तर मला थोडंसं डिस्कस करायचं आहे. डिस्कस. आता इथं जर ऑब्झर्व केलं आपण, या केसमध्ये इथं या क्वाड्रंट म्हणण्यापेक्षा इथं या रिजन मध्ये टी काय आहे बघा? टी इकडे काय असेल? टी ची व्हॅल्यू इकडं लेफ्ट हँड साईडला, इकडं या साईडला काय असेल? पॉझिटिव्ह. टीच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह. इथं काय असेल? 0. याच्या झिरोच्या राईट लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यू काय असतील? निगेटिव्ह. ओके, म्हणजे थोडक्यात इथं काय येतोय? मी जिथं टिक केलेले आहे तिथं टी येतोय पॉझिटिव्ह आणि डी ची व्हॅल्यू सॉरी निगेटिव्ह. टी ची व्हॅल्यू काय येते? निगेटिव्ह. आणि डी ची व्हॅल्यू कशी आहे? टी ची व्हॅल्यू निगेटिव्ह आणि डी ची व्हॅल्यू कशी आहे? वरच्या आपण हाफ मध्ये डी इकडे काय असतो? या रिजन मध्ये पॉझिटिव्ह. इकडं खालच्या रिजन मध्ये डी काय असतो? निगेटिव्ह. तर डी च्या व्हॅल्यूज काय असतात? निगेटिव्ह. आपण मी आधी जिथं टिक केलेलं आहे तिथं टी निगेटिव्ह आणि डी पॉझिटिव्ह. ओके, जेव्हा टी डी निगेटिव्ह आणि डी पॉझिटिव्ह आहे आणि या रिजन मध्ये अजून जर ऑब्झर्व केला इथं हे इक्वेशन कसले? पॅराबोलाचं इक्वेशन आहे टी² 4D. म्हणजे या रिजन मध्ये काय बघा, आता मी या रिजन कंडिशन लिहितोय की डी इज पॉझिटिव्ह, टी इज पॉझिटिव्ह आणि टी² इज ग्रेटर दॅन 4D. आणि या पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे? टी² 4D. आणि त्याच्या बाहेरच्या साईडला म्हणजे इकडं ते काय आहे? टी² इज ग्रेटर दॅन 4D. ओके, त्याच्या बाहेर आहे म्हणून आतमध्ये काय असेल? टी² इज लेस दॅन 4D. या तीन कंडिशन साठी जी आपली म्हणजे जर आपल्याला मॅट्रिक्स दिलेला असेल आणि त्याच्यात या कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर तो जो काय म्हणतात सिस्टीम आहे, सिस्टीम ऑफ प्लेनर सिस्टीम आहे, त्याची जी फेस पोर्ट्रेट आहे तो फेस पोर्ट्रेट येणार आहे याप्रमाणे सिंक येणार. ओके, या रिजन मध्ये काय ड्रॉ करणार आहे आपण? सिंक याप्रमाणे. ओके, हे काय असणार आहे? सिंक मध्ये डायरेक्शन असते त्या 0 कडे जाणार. ओके, या रिजन मध्ये मग सिंक असणार. ओके, मग याप्रमाणे काय करतो आपण? प्रत्येक केस साठी काय केलेले असतात? फेस पोर्ट्रेट ड्रॉ केलेले.
तर ते काय येतात ते ऑलरेडी मी तिथं नोट्स मध्ये दिलेले. ओके, मी हे तुम्हाला फक्त एकच एक्सप्लेन केलं की कसं येतं. तर तिथे एक ट्री डायग्राम आहे. ओके, काय दिलेली आहे नोट्स मध्ये, ट्री डायग्राम. ओके, त्याच्यात या कंडिशन्स दिलेल्या आहे, कोणत्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे काय केसेस आहेत. आणि त्याच्या खाली तो जो आपला ट्रेस डिटर्मिनंट प्लेन, टीडी प्लेन पण म्हटलं त्याला शॉर्ट. ओके, ट्रेस डिटर्मिनंट प्लेन, तिथं फेस पोर्ट्रेट ड्रॉ केले की कोणत्या केसमध्ये काय येतं. ओके, याप्रमाणे ते तुम्ही नोट्स मध्ये बघून घ्यायचं. मी तुम्हाला फक्त एक एक्सप्लेन करून दाखवलं की नेमकं कसं येतं. ओके, डी पॉझिटिव्ह, टी पॉझिटिव्ह, समजा तुम्ही इथे या रिजन मध्ये चेक केलं, अजून एक चेक करून द्या. आता इथे या केसमध्ये डी कसा आहे, पॉझिटिव्ह. ओके, टी कसा आहे, पॉझिटिव्ह. ओके, आणि टी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 14. या तिन्ही कंडिशन साठी जर तुम्ही तिथं पाहिलं तर तिथं काय आहे, सोर्स आहे. ओके, या केसमध्ये काय आहे, सोर्स आहे. ओके, त्या ऑलरेडी डायग्राम्स ड्रॉ केलेल्या आहेत, त्या तिथं तुम्ही त्या नोट्स मध्ये पाहून घ्या. फेज पोर्ट्रेट्स डायग्राम म्हणण्यापेक्षा काय तर फेज पोर्ट्रेट्स कोणत्या केसमध्ये काय येतं. आधी काय दिलेली, ट्री डायग्राम, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, टी डी प्लेन. मग आता आपण डायरेक्टली पुढं चालेल, या व्हिडिओमध्ये थांबून घेऊ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच एक्झाम्पल जास्त पार्ट होऊन जाईल. किंवा अजून एक डिस्कस करून घेऊ. चला इथं बॉटमला अजून एक, बॉटमला जर इथं पाहिलं, इथं काय आहे बॉटमला, तर डी इज निगेटिव्ह. ओके, डी निगेटिव्ह, आणि इथं समजा या रिजन मध्ये जर एवढंच मेन्शन करा, टी निगेटिव्ह असेल या केसमध्ये टी चेक करण्याची गरज नाही, फक्त डी जर निगेटिव्ह असेल तर त्या केसमध्ये काय असतं, तर सिस्टीम असते सॅडल. ते ऑलरेडी सगळं दिलेले, टी लेस दॅन 0 तर काय असणार आहे, सॅडल. ओके, आणि तिथं मग सॅडलची फेस पोर्ट्रेट ड्रॉ केलेली. एक काय असतो आपला स्टेबल लाईन, एक असते अनस्टेबल लाईन, आणि स्टेबल टू अनस्टेबल आपण याप्रमाणे कर्व ड्रॉ करत असतो. ओके, याप्रमाणे कर्व ड्रॉ केलेला आहे, तिथं तुम्हाला ते लक्षात येईल. फक्त तुम्हाला खरंच कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, मग तिथं ट्री डायग्राम बघायची. ट्री डायग्राम मध्ये जे म्हटलेलं आहे, ट्री डायग्राम मध्ये ऑलरेडी मेन्शन केलं की सॅडल आहे, सोर्स आहे की सिंक आहे. मग त्याप्रमाणे आपण डायग्राम ड्रॉ केलेली कुठं, ट्रेस डिटर्मिनंट प्लेन मध्ये. ओके, चालेल, मी या व्हिडिओमध्येच थांबून घेऊ, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच एक्झाम्पल